हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 11th स्टँडर्डच्या पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, आपले पॉलिटिकल सायन्सचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट्स स्टार्ट. सो सी, या सब्जेक्टचे चॅप्टर्स स्टडी करण्याआधी आपल्याला काही पॉलिटिकल कन्सेप्ट्स माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर याचा आपण काही सेक्शन वाईज स्टडी करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेक्शन 1 पॉलिटिकल कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन बघूया. वी टॉक ऑफ अवर फॅमिली, सोसायटी, रिजन, कंट्री एक्सेट्रा. तर पहा, आपण आपली फॅमिली, सोसायटी, रिजन, कंट्री याबाबत बोलत असतो. ऑल ऑफ दीज आर इन्स्टिट्यूशन्स. सम आर सोशल इन्स्टिट्यूशन्स, अदर्स आर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स. तर पहा, त्यातील काही सोशल म्हणजे काय, तर सामाजिक इन्स्टिट्यूशन्स असतात, तर काही पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स असतात म्हणजे राजकीय स्वरूपाच्या संस्था आहेत. पॉलिटिकल सायन्स डील्स मेनली विथ पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स. तर पहा, पॉलिटिकल सायन्स म्हणजे राजकीय संस्था या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्सची म्हणजे काय, तर शासनाशी संबंधित असतात, रिलेटेड असतात. ओके. द पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आर असोसिएटेड विथ द गव्हर्नमेंट. दे वुड इन्क्लूड द पार्लियामेंट, द मिनिस्ट्री, ज्युडिशियरी एक्सेट्रा. पहा, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स या गव्हर्नमेंटशी म्हणजे शासनाशी संबंधित असतात आणि त्यामध्ये कशा कशाचा समावेश असतो. सो सी, पार्लियामेंट, द मिनिस्ट्री, ज्युडिशियरी एक्सेट्रा. ओके. ॲज ए सिटिझन ऑफ ए कंट्री वी हॅव सर्टन राईट्स अँड ड्युटीज टुवर्ड्स द कंट्री. पहा, आपण एका देशाचे नागरिक म्हणून, सिटिझन म्हणून आपल्या काही राईट्स म्हणजे हक्क असतात आणि आपली काही कर्तव्ये देखील असतात. ड्युटीज म्हणजे काय, तर कर्तव्ये, आणि राईट्स म्हणजे काय, तर हक्क. ओके. These are specified by the constitutions and the various laws that are made by the government. पहा, ते राईट्स आणि ड्युटीज म्हणजे हक्क आणि कर्तव्ये हे कशामध्ये नमूद केलेले असतात, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजेच आपल्या संविधानामध्ये, आणि लॉज म्हणजे कायद्यात नमूद केलेली असतात. वी आर एक्सपेक्टेड टू फॉलो दीज रूल्स. इवन फॉरेनर्स हॅव टू फॉलो रूल्स ऑफ द कंट्री इन विच दे लिव्ह. तर पहा, आपण हे लॉज म्हणजे नियम पाळणं अपेक्षित असतं आणि एखाद्या फॉरेनर्स म्हणजे परदेशी व्यक्तीला देखील तो ज्या कंट्रीमध्ये, ज्या देशात राहतो तेथील नियम पाळावे लागतात, फॉलो करावे लागतात. ओके. सम क्वेश्चन्स लाईक वाय शुड आय ओबे द स्टेट, और what should be the limits of individual liberty, or where can I seek justice, are questions that we face as citizens of any country. तर पहा, एक सिटिझन म्हणून म्हणजे नागरिक म्हणून आपण काही प्रश्नांना सामोरे जात असतो, फेस करत असतो काही क्वेश्चन्सला. की मी वाय शुड आय ओबे द स्टेट म्हणजे काय, की मी राज्याचा, स्टेटच्या नियमांचे पालन का करावे. और व्हॉट शुड बी द लिमिट्स ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टी. इंडिव्हिज्युअल लिबर्टी म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कोणत्या मर्यादा असतात, कोणते लिमिट्स असतात. और वेअर कॅन आय सीक जस्टिस, तर मला न्याय कुठे मिळू शकतो. जस्टिस म्हणजे न्याय. व्हेरियस थिंकर्स हॅव ट्राय टू आन्सर दीज अँड अदर क्वेश्चन्स. पहा, अनेक विचारवंतांनी यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. दे हॅव ट्राय टू अंडरस्टँड द रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द स्टेट गव्हर्नमेंट. तर पहा, व्यक्ती आणि राज्य संस्था म्हणजेच काय, गव्हर्नमेंट, शासन, तर यांच्यातील संबंध समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. These political thinkers have come out with various ideas that have helped us to understand the role of the individual in the society and the state better.
तर पहा, समाजामध्ये आणि राज्यसंस्थेमध्ये व्यक्तीचे कार्य काय असावे हे समजण्यासाठी थिंकर्सनी म्हणजे विचारवंतांनी आपले विचार मांडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, when we study Indian political thinkers, we study the views of Kautilya on state, Mahatma Gandhi's idea of Swaraj, or Dr. Babasaheb Ambedkar's views on social justice. तर पहा, आपण भारतीय विचारवंत पाहिले तर कौटिल्य यांचे स्टेट संबंधीचे म्हणजे राज्यासंबंधीचे, महात्मा गांधीज आयडिया ऑफ स्वराज म्हणजे महात्मा गांधींचे स्वराज या विचाराबाबतचे, और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स व्ह्यूज ऑन सोशल जस्टिस. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय यांची उदाहरणे आपण देऊ शकतो. सोशल जस्टिस म्हणजे काय, तर सामाजिक न्याय. ओके. We can also study the Western thinkers to understand the views of Aristotle on citizenship or Locke's theories on rights, Mill on liberty, Marx's views about communism, or John Rawls' contribution to the theory of justice. तर पहा, वेस्टर्न थिंकर्स म्हणजे पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्वाबाबत, ॲरिस्टॉटल, लॉक यांचा हक्कांबाबतचा सिद्धांत, स्वातंत्र्याबाबतचे मिलचे विचार, मार्क्स व्ह्यूज अबाउट कम्युनिझम, और जॉन रोल्स कंट्रीब्युशन टू द थेअरी ऑफ जस्टिस. तर हे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. ओके. It is on the basis of the writings of such thinkers and others who have made significant contribution that we can understand such concepts like liberty, equality, justice, democracy, etc. तर पहा, या आणि इतर थिंकर्सच्या म्हणजे विचारवंतांच्या कंट्रीब्युशनच्या म्हणजे योगदानाच्या आधारेच आपण लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वालिटी म्हणजे समता, जस्टिस म्हणजे न्याय, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, तर या कन्सेप्टचा, या संकल्पनांचा अर्थ समजू शकतो. Political concepts involves analytical study of ideas that have been central to political thought. तर पहा, पॉलिटिकल थिंकर्सच्या म्हणजे राजकीय विचारांच्या एनालिटिकल स्टडी म्हणजे विश्लेषणांच्या आधारानेच आपल्याला पॉलिटिकल कन्सेप्ट्सचा म्हणजे राजकीय सिद्धांताचा आणि संकल्पनांचा अभ्यास स्टडी करता येतो. ओके. In this section, we plan to study some important political concepts. These are concepts of liberty, rights, equality and justice. These are also other concepts like nation, nationalism, etc. पहा, या सेक्शनमध्ये आपण काही महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांचा, पॉलिटिकल कन्सेप्टचा स्टडी करणार आहोत आणि त्यामध्ये लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, राईट्स म्हणजे हक्क, इक्वालिटी म्हणजे समता आणि जस्टिस म्हणजे न्याय, तर या कन्सेप्टचा आपण स्टडी करणार आहोत. दीज आर ऑल्सो अदर कन्सेप्ट्स लाईक नेशन अँड नॅशनलिझम एक्सेट्रा. पहा, नेशन म्हणजे राष्ट्र आणि नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद, या कन्सेप्ट सुद्धा यामध्ये असणार आहेत. द 3 चॅप्टर्स ऑफ दिस सेक्शन आर ॲज फॉलोज. पहा, या सेक्शनमध्ये 3 चॅप्टर्स असणार आहेत. कोणकोणते? फर्स्ट चॅप्टर आहे द स्टेट. दिस चॅप्टर डिस्कस द कन्सेप्ट ऑफ नेशन, नॅशनलिझम, स्टेट अँड गव्हर्नमेंट. इट ट्रायज टू अंडरस्टँड द लिंकेजेस बिटवीन देम. तर पहा, फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण स्टेटचा स्टडी करणार आहोत, राज्याचा स्टडी करणार आहोत. तर यामध्ये नेशन म्हणजे राष्ट्र, नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद, स्टेट म्हणजे राज्य आणि गव्हर्नमेंट म्हणजे शासन, तर या कन्सेप्टचा आपण स्टडी करणार आहोत. इट ट्रायज टू अंडरस्टँड द लिंकेजेस बिटवीन देम. नेक्स्ट सेकंड चॅप्टर आपला असणार आहे लिबर्टी अँड राईट्स म्हणजे काय, तर स्वातंत्र्य आणि हक्क.
दिस चॅप्टर लुक्स ॲट द टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी अँड राईट्स. तर या चॅप्टरमध्ये लिबर्टी आणि राईट्स म्हणजे स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना सांगितलेल्या आहेत, हे कन्सेप्ट सांगितलेले आहेत आणि या कन्सेप्ट समाजातील म्हणजे सोसायटीतील व्यक्तीच्या स्थानाबाबत आहेत. These deals with the status of the individual in the society. Next, थर्ड चॅप्टर आहे इक्वालिटी अँड जस्टिस. म्हणजे काय, तर इक्वालिटी म्हणजे समता आणि जस्टिस म्हणजे न्याय. दिस चॅप्टर फोकसेस ऑन इक्वालिटी अँड जस्टिस. तर या चॅप्टरमध्ये आपण समता आणि न्याय, थर्ड चॅप्टरमध्ये आपण इक्वालिटी आणि जस्टिस यावर फोकस करणार आहोत. These concepts are concerned with the social order. तर पहा, या कन्सेप्टचा म्हणजे या संकल्पनांचा संबंध सोशल ऑर्डर म्हणजे सामाजिक व्यवस्थेशी येतो. All of these concepts are also discussed in the context of India. पहा, या सर्व कन्सेप्ट्स, या सर्व संकल्पनांची चर्चा भारताच्या संदर्भात देखील केली गेलेली आहे. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या सब्जेक्टमधील चॅप्टर्सचा स्टडी करणार आहोत. ओके, सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपले व्हिडिओज शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.